जन्मसिद्ध हक्क आहे. हक्कासाठी लढणं हेच खरं शौर्य आहे. टिळकांचं बळ म्हणजे जनतेचा आवाज. त्यांच्या विचारांनी चुगवला स्वातंत्र्याचा साथ. त्यांच्या विचारांनी चुगवला स्वातंत्र्याचा साथ. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. माझे नाव तनुजा किशोर कुमावत. मी आता 7वी अ मध्ये शिकते. आज मी बोलणार आहे त्या महापुरुषाबद्दल ज्यांनी एका झोपलेल्या देशात जागृतीचा पहिला वनवा पेटवला. तेच म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारताचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही त्यांचे नुसते नाव घेतले तरी अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती होती लाखो भारतीयांच्या मनातील स्वाभिमानाची मशाल. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांचे टोपण नाव बाळ असे होते. टिळक हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते. गणितामध्ये त्यांना विशेष गती होती. बालपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे लोकमान्य टिळकांचे गुण होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी मिळवली. टिळकांनी गणित शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. लेखणीच्या तलवारीने ब्रिटिशांना बेजार केले. जहाल विचारसरणीने त्यांच्या लोकांना प्रेरित केले. लोकमान्य टिळकांची लेखणी म्हणजे जणू तलवार होती. त्यांच्या वक्तृत्वाला धार होती. लोकमान्य टिळक हे केवळ कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. जनतेची वैचारिक देवाणघेवाण करणारे लोकांचे नेते होते. त्यामुळे त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व प्रतिमा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता भारत भूमीतील प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. लोकमान्य टिळकांची लोकप्रियता एवढी वाढली होती की भारतीय जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारले. स्वातंत्र्याचा दिला लढा कार्य त्यांनी पावन केले. भारताच्या इतिहासामध्ये लोकमान्य म्हणून गाजले. 1881 मध्ये जनजागृती करता त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे न्यू इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. आपल्या लेखणीतून ते ब्रिटिश सरकाराविरुद्ध टीका करत. त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला, पण तरी ते आपल्या ध्येयापासून खूपभरही मागे हटले नाही. सार्वजनिक उत्सवातून टिळकांनी भारतीय जनता संघटित केली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वराज्य मिळवण्यासाठी आपला देह झिजवला. त्याचबरोबर त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे, त्यांच्या मनात राष्ट्रीय तत्वाची भावना निर्माण व्हावी, हाच त्यामागील उद्देश होता. समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा, असे टिळकांनी जनतेला सांगितले. जहाल विचारसरणी होती, लेखनी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्कांबद्दल त्यांना जागरूक